मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर भाजप आणि एनडीए 2-0 गुणांनी आघाडी घेतली आहे. एनडीए आघाडीनं द्वेषाच्या राजकारणामुळे सेल्फ गोल करून घेतलाय. त्यामुळे आता फिर एक बार गरीबों की सरकार, ST OBC अशी घोषणा देत मोदी आणि महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग कोल्हापुरात पोंकलं. सत्तेवर आल्यावर कलम 370 पुन्हा आणण्याचा काँग्रेसचा अजेंडा आहे. हा मनसुबा जनता हाणून पाडेल. CAA कायदा रद्द करण्याचा प्रयत्न केलास तर त्यांची काय हालत होईल हे त्यांना माहीत नाही. ज्यांना 3 अंकी आकडा गाठता येणार नाही ते सत्तेच्या दरवाजापर्यंत तरी पोहोचतील का, असा सवालही त्यांनी केला. आता 1 साल 1 PM हा फॉर्म्युला बनवायला ते निघालेत. 5 वर्षात 5 पंतप्रधान असा खेळ खेळायची आखणी ते करतात. पण हा फॉर्म्युला बनवणाऱ्यांना देश कधीच सहन करणार नाही. याची जाणीव झाल्यामुळंच आता ते देशावर राग काढत आहेत, अशी टीका त्यांनी केली. दक्षिण भारताला तोडून अलग देश करण्याची मागणी ते करतायत. अहत पेशावर तहत तंजावर हिंदवी स्वराज्य ही घोषणा ज्या भूमीत झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी. काँग्रेसच्या अशा अजेंड्याला मान्यता देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसे ते करायला गेले तर त्यांना जनता चोख उत्तर देईल, असंही ते म्हणाले.